हाय, हॅलो, नमस्कार. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. तुम्हाला दिसतंय मी याचे 2 बो बांधलेत कारण प्रचंड इकडे पाठीमागे उकडतंय आणि मी काही असं अजिबातच कंगवा वगैरे न घेता असं काहीतरी रँडमली पटकन 2 हाती लागले आणि बांधलेले आहेत असे बो. जसे हाती लागले तसे. प्रचंड उकाडा आहे, प्रचंड. काय सगळेजण एकमेकांना एवढंच सांगतायत फक्त उकडतंय उकडते उकडते उकडते, काय बोलायची सोय नाही. आणि इथे तर जिथे मी हे असं राहतेय, हे तुम्हाला मी दाखवलंय मागच्या ब्लॉगमध्ये, हे जे काही मी अशी राहतेय इथे तर मला विचारूच नका की मला किती उकडतंय, विचारूच नका, एवढं उकडतंय. पण चलो, थोडे दिन की बात है, त्याच्यामुळे. तर आता ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं पहिलं घर, म्हणजे आम्ही स्वतः विकत घेतलेलं पहिलं 1 BHK तुमच्यासोबत मी शेअर करते. तर ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. आठवणी असतात तर त्याच्यासोबत छोट्या छोट्या काही आठवणी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन. आणि मग नंतर आपण बाकी आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया. तर हे आमचं पहिलं घर 1 BHK आम्ही घेतलेला पुण्यामध्ये. अगदी आपण म्हणूयात प्राईम लोकेशन. सिंहगड रोड तर आता खूप प्राईम लोकेशन केव्हापासून आहेच आहे, त्याच्यामुळे तिथे आम्ही घेतलेला होता हा 1 BHK. आणि तिथे हे आम्ही असं छोटंसं सिम्पल इंटेरियर केलं होतं. हा जो भाग आहे ना स्टार्टिंगचा पॅसेजचा, तर तो प्रत्येकाला म्हणजे प्रॉपर कागदोपत्री मिळालेला होता. ते जे ग्रिलचं दार आहे ना बाहेर, सेफ्टी डोअर, तर ते प्रत्येकाला सेम दिसावं म्हणून बिल्डरनीच घालून दिलं होतं. आणि मग हे सगळं बाकीचं आतलं इंटेरियर आम्ही केलं होतं आणि अशी भारतीय बैठक केली होती. आता हे जे तुम्हाला सगळं जे काही दिसतंय ना, एडिटिंग म्हणा किंवा जे काही शूट, तर तेव्हा आता बघा आम्ही हा फ्लॅट घेतला होता 19 साली. तेव्हा मला खूप काही ह्याच्यातलं माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मला जमलं होतं त्यावेळेला तसं मी शूट घेतलेलं. आणि अचानक आत्ता मला लक्षात आलं की अरे हां, आपल्याकडे हे एक शूट आहे, तर चला म्हणलं तुमच्यासोबत ह्या आठवणी शेअर करूयात. आणि आताही घर आणि या सगळ्या निमित्ताने ते सगळं आठवतं. आणि शेवटी पहिल्या आठवणी असतात त्या पहिल्या असतात. त्याची मजा, त्याची किंमत, त्याच्या आठवणी, हे सगळं काही वेगळंच असतं. असे लॉफ्ट वगैरे आम्ही सगळे करून घेतले होते. किचन आणि एकत्र, म्हणजे बाथरूम आणि टॉयलेट असं एकच होतं. आणि ही बेडरूम होती. तर इथे ना काय होतं माहिती आहे का, सगळ्यात याचा USP हा होता म्हणून आम्ही हा फ्लॅट घेतला होता की ह्याची बाल्कनी, छान मोठी बाल्कनी ह्याची मस्त होती. आणि मग हे मला असेच पाहिजे होती लोखंडी कपाटं, तर ती बाकीच्या सगळ्या इंटेरियरला मॅच होईल अशा पद्धतीने करून घेतली होती मी, कलरिंग त्याचं सगळं. आणि ही अशी मोठीच्या मोठी बाल्कनी आणि समोर ते मागे सगळं सुंदर असं ना सिंहगडाचं पूर्ण दृश्य दिसायचं. म्हणजे आपल्या नॉर्मल डोळ्यांनी तर तो टॉवर वगैरे दिसायचा. आता एवढं तर मोबाईलमध्ये कॅप्चर नाही झालेलं आहे, पण असं छान तिकडून वारं वगैरे यायचं, प्रकाश यायचा. अशी ही आठवण म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि आपल्या व्लॉगमध्येही राहील. काल मी ह्याच ड्रेसवर स्टार्ट केलं होतं तुमच्यासोबत बोलायला. तुम्ही आत्ता ह्याच्या आधी माझं आधीचं पहिलं घर 1 BHK बघितलं. कसं वाटलं ते पहिला सगळा एक्सपिरियन्स होता. तर तुम्हाला लक्षात येत असेल ना की पहिलं घर, पहिल्या गोष्टी सगळ्या करताना कसं वाटतं ते. नंतर पण आता आपण जेव्हा आठवणीत बघतो गोष्टी, तर कसं वाटतं. तर तुमच्या पण अशा काही आठवणी असतील तर त्याही कमेंट्समध्ये सांगा पहिल्या घराच्या. आणि ना माझं ते कसं होतं घर, हेही मला तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर आता डायरेक्ट नेक्स्ट डे बरोबर मी घड्याळात बघते 5:20 व्हायला आलेत आणि तेव्हा मी ह्याच ड्रेसमध्ये तुमच्यासोबत परत तुम्हाला भेटते. त्याचं कारण असं, काल जेव्हा मी स्टार्ट केला ब्लॉग आणि त्याच्यानंतर मी बघितलं तर बापरे, ऑलमोस्ट 9:30 वगैरे वाजले होते आणि माझं जेवण व्हायचं बाकी होतं. त्याच्यामुळे आणि खूप उकडत होतं. त्याच्यामुळेच हे ना, या अशा स्लीव्ज असतात ना 3/4 स्लीव्ज वगैरे, त्या खूप मला उन्हाळ्यामध्ये इरिटेट होतात. पण काय आहे ना, सध्या मार्केटमध्ये हा ट्रेंड आहे. तुम्ही ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, कुठेही घ्या, मोस्टली तर अशाच स्लीव्स तुम्हाला मिळतात. स्लीवलेस मिळतं, नाही तर मग हाफ स्लीव्ज म्हणजे ते लावून घ्या आणि ते झंझट असतं. म्हणजे रेडी पटकन घालायचं असेल तर मग तेच मिळतं आपल्याला. तर त्याच्यामुळे हे मला कधी काढेन आणि गाऊन घालेन असं झालं होतं. त्याच्यामुळे मग मी ते फ्रेश झाले सगळी आणि काढून गाऊन वगैरे सगळं वेअर करून मी
जेवल्यानंतर म्हणलं आता उद्या स्टार्ट करूया. मग आज मला सकाळी ना 2-3 मीटिंग्स वगैरे होत्या, कामं होती. त्याच्यामुळे मग मी काहीच सुरुवात नाही केली. दुपारी इतकं ऊन होतं आणि आले बाहेरून, मग खूप थकले, झोपले आणि मग आता स्टार्ट करते आहे. आज ना छानपैकी माझा सुंदर अधिक मासाचा कडकडीत उपवास झाला आहे. आज सकाळपासून मी उठल्यापासून ना चहा घेतला आहे, ना ब्रेकफास्ट केला आहे, ना लंच केलं आहे, काही नाही. आणि आता 5:20 झालेले आहेत आणि आता फायनली मी आईला फोन केला आहे की मी आता येते तुझ्याकडे, काही असेल तर मला जेवायला वाढ म्हणून. इतकं मला आता ना एक्झॉस्टिंग झालेलं आहे सगळं. तुम्हाला माहीत नाही माझ्या चेहऱ्यावरनं जाणवतं आहे की नाही, पण ना बारीक डोकं दुखायला लागलं आहे आणि वैताग आला आहे खूप मला. तर आता मला वेणूच्या काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत, तर त्या मी या साडी फोल्डरमध्ये पॅक केल्या आहेत. पुढे राहील माझ्या गाडीवरती, टू व्हीलरवरती खाली असं, कारण माझ्या सगळ्या ज्या पिशव्या आहेत त्या पण आईकडे गेल्या आहेत. तर आता मला आईकडून येताना पिशव्यासुद्धा आणायच्यात आणि आत्ता इथे प्रचंड उकडतं आहे, मला सहन होत नाही, म्हणून पण मला बाहेर पडायचं आहे. पण पुन्हा एक टाईम लिमिट आहे, कारण मला परत 7 एक मीटिंग आहे, त्यावेळेत सगळं पोचायचं आहे. बघूयात आता एक गोष्टी करायच्या आहेत, करते. तर म्हणलं जस्ट सुरुवात करून देऊयात व्लॉगला. एकदा सुरुवात झाली की मग पुढे गोष्टी कंटिन्युएशनमध्ये बरोबर लक्षात राहून होतात. आज सुधन्वा ऑफिसमधून लवकरच आला आणि मग मी आईकडे होते, त्याच्यामुळे मी त्याला तिकडेच बोलवलं. कारण सध्या आमच्याकडे आम्ही जिथे राहतो त्याची दोघांमध्ये एकच किल्ली आहे, त्यामुळे आम्हाला ते सगळं जरा जाणं येणं मॅच करावं लागतं आणि थोडंसं काही दिवसांसाठी म्हणलं कशाला परत डुप्लिकेट किल्ली करा आणि एवढं सगळं करत बसा. तर होतं आहे थोडंसं मॅनेज, तर करूयात. आणि ही माझी लेक आणि तिने केलेली हेअरस्टाईल आजची, तिला असं सगळं करायला खूप आवडतं. म्हणजे ती स्वतःचंही करते, माझंही करते. आणि म्हणलं चला हे बाप लेकीचे क्षण जरा मस्त कॅप्चर करूयात. दोघंही छान खेळत आहेत आणि खरं तर आमच्या इथे खूप छान गप्पाही चालल्या होत्या, पण एकीकडे ना विष्णू सहस्त्रनाम लावलं होतं, तर म्हणलं त्याचं परत कॉपीराईट क्लेम वगैरे नको, त्यामुळे मग ते सगळं मी म्यूट केलं. पण असं चाललं होतं आणि मग आईकडूनच आम्ही जेवणं करून आलो, कारण सध्या आता या सेटअपमध्ये तुम्ही बघताय मी जास्त काही इथे मांडलेलंच नाही आहे अजिबात. घरी आले आणि मी खरं तर दुपारीच कपडे भिजवले होते आणि संध्याकाळी किंवा रात्री, म्हणजे संध्याकाळच्या पुढे कपडे धुवून आहेत, रात्री कपडे धुवून आहेत, पण काही इलाजच नाही. कारण मला असं वाटलं होतं ना मी आईकडनं 1 तासाभरात येऊन जाईन आणि मग नंतर मी करीन, म्हणजे मी 5ला गेले होते तर 6पर्यंत येऊन जाईन आणि 6:30पर्यंत दिवे लागणीच्या आत कपडे धुवून टाकेन. पण तसं झालं नाही. खरं तर मी भिजवायलाच लवकर हवे होते. आता इथे मध्येच माझा फोन पडला, कारण मी आता उशीर झालेला, 10:30 वाजले होते, त्याच्यामुळे ते ट्रायपॉडला वगैरे लावायचा कंटाळा केला, असंच एका बॉक्सला चिकटवून ठेवला होता. मग आधीचे सगळे कपडे घडी केले आणि म्हणलं चला वाळत घालूयात सगळे कपडे. एकीकडे माझं आणि सुधन्वाचं काहीतरी बोलणं चाललेलं, इकडे तो सारखा मोबाईल हालत होता, म्हणून त्याच्याजवळ येऊन त्याला परत मी सेट करत होते. आणि मग नंतर मी त्याला म्हणलं की मला कपडे पिळून दे, कारण मी जास्त घट्ट नाही पिळू शकत, मग मला ना ते काहीतरी दुखायला लागतं विचित्र, म्हणजे हातापासून मानेपर्यंत दुखायला लागतं आणि मग ते बरं व्हायला परत 4-5 दिवस जातात. म्हणून मग मला शक्य झाले तेवढे मी बाथरूममधनं पिळून आणले आणि मग बादलीत मी त्याला म्हणलं मला एक पिळून जरा दे, मग झटकून मी वाळत घालते, म्हणजे मग सकाळपर्यंत फॅनही चालू आहे तर बऱ्यापैकी कपडे वाळून जातील. त्यामुळे मग जाऊ दे म्हणलं, आता खरं रात्री धुवू नये, पण आता इलाज नाही काही. आता माझी आई बघेल तेव्हा मला ओरडेलच की तू दुपारी का नाही धुतले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमच्याबरोबर आता करंट लाईफमधल्या गोष्टी मी शेअर करते. एका ताईंनी विचारलं होतं एवढ्या सगळ्या शिफ्टिंगमध्ये डिशवॉशर कसा तू मॅनेज करतेस, तर डिशवॉशर कसा मॅनेज करते हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की न विसरता सांगते. थँक्यू.